भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या ऐतिहासिक घोषणा देण्यामागे एक महान स्वातंत्र्य सैनिकाचं खूप मोठं योगदान होतं। त्यांनी दिलेल्या या घोषणा गांधीजींना सुद्धा आवडल्या होत्या। त्यांच्या या घोषणामुळे अख्खा भारत देश पेटून उठला होता। पण त्यांचं नाव काय हे तुम्हाला माहिती आहे का? ते होते युसुफ मेहर अली आणि 23 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस। त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी स्नेहल आणि आपण पाहत आहात कलाकार दिनाविशेष भाग 266 पावर्ड बाय GoPrack.com। युसुफ मेहर अली हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी नेते होते। त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1903 रोजी मुंबईत झाला। ते फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले। तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी विरोधात रस्त्यावर उतरले। हायस्कूलमध्ये असताना वेगवेगळ्या राष्ट्रांच्या क्रांतिकारी चळवळी आणि त्यात तरुणांनी बजावलेली भूमिका याविषयी वाचन करत असत। युसुफ मेहर अली यांना लहानपणापासूनच स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायचं होतं। ते 10वीत गेल्यावर अगदी सैनिकासारखे वागू लागले। शिक्षण हे त्यांचं भांडवल होतं। त्यांचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला होता, पण त्यांना गरिबांसाठी लढायचं होतं। फेब्रुवारी 1928 ची घटना आहे। ते कायद्याचं शिक्षण घेत होते तेव्हाच सायमन कमिशन आल्याची माहिती मिळाली। युसुफ मेहर अली त्यांच्या साथीदारासह ज्या जहाजातून कमिशन येणार होतं तिथे पोहोचले। कमिशनचे सदस्य जहाजातून खाली उतरतात अचानक उत्साही स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या समोर सायमन गो बॅक अशा घोषणा असलेले बॅनर घेऊन आले। काळ्या झेंड्यासोबत या गटाने घोषणाबाजी केली। ब्रिटिश पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली, अटक केली, पण त्या तरुणांचे इरादे आणखीच बळकट झाले। युसुफ मेहर अली यांनी दिलेल्या घोषणा सर्वत्र प्रसिद्ध झाल्या। वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी बॉम्बे युथ लीगची स्थापना केली आणि सायमन कमिशनला विरोध केला। 1942च्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळेही ते तुरुंगात होते। काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली। ते सर्वात तरुण महापौर म्हणून निवडून आले। काही दिवसानंतर मोठ्या आंदोलनाच्या तयारीसाठी घोषणा देण्यासाठी अनेक नेते मुंबईत एकत्र आले। अनेक सूचना आल्या, पण युसुफ मेहर अली यांची भारत छोडो ही घोषणा गांधीजींना आवडली। 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतच भारत छोडो रॅलीमध्ये गांधीजींसोबत सर्व नेत्यांना अटक करण्यात आली। युसुफ मेहर अली एकूण 8 वेळा तुरुंगात गेले होते। स्वातंत्र्य चळवळ तीव्र होऊ लागली होती आणि त्यांची तब्येत खूप बिघडली होती, पण इरादे अजूनही मजबूत होते। ते असे क्रांतिकारक होते ज्यांच्या वकिलीवरही ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। मित्रांनो, या नवरात्री उत्सवात आमच्या कलाकार चॅनलवर नवदुर्गा या कार्यक्रमातून आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ सिरीज मार्फत इंटरेस्टिंग माहितीचा खजिना घेऊन आलो आहोत। त्यामुळे ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आणि आपल्या कलाकार चॅनलला सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि रोज न चुकता बघत राहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।